निजल्यास तावनी निद दुसरे मारवे दोनी कासनी भोजनी शयनी उदक पाणी साधावे वानपमतीहीन काय वरणू त्यांचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे जयांचे केले स्मरण तेची होय सकळ विधेचे अनुकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारुणी आता श्री गुरु चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय श्री संत नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणात मस्तक होऊन सुंदर अशा प्रकारचा शेवेला आणि सुरुवात करीत आहोत की नाथ महाराजांनी सांगू लागलेले तर सुंदर अशा प्रकारचा भाव आणि अर्थ सांगू लागले की बाबा जर आपला समोरचा असेल ना त्याला खरं सांगून पटत नसेल तर त्याला अनेक प्रकारे आणि त्याच्यावर विजय प्राप्त करता येतो पण संत जे असतात ना संत आणि बोलतात महाराजांनी पाठीमागे सांगितलं किंवा संताला भक्त कसं आहे संताला खरं आणि खोटं खरंच कळतं खोटं कळत नाही म्हणून संत अडकतात तशा प्रकारे जर वेळ आली तर जशाच तसं राहिल्याशिवाय आणि जसं वर्माला वर्म भेटलं तुम्ही मला सांगा किंवा दारुड्याला दारुडी भेटलं तर भांडणं होते का काय तो आपल्यासारखा आहे आपण एक दिलं तर तो देऊन देऊ शकतो तसं जर माळकऱ्याची दारुड्याची भेट झाली तर माळकऱ्यानं मागे मागे घ्यावून त्यांना पुढे पुढे यावा तशी अवस्था होत असते म्हणून जशाच तसं जरी वेळ आली तरी व्हावा कठीण ते हो वजरा समान असं तुकाराम महाराज आम्ही वजरा समान जे होऊ शकतो पण काही जणांना होता येत नाही म्हणून सावध सांगतात बाबा वेळ आल्यानंतर वजरा समान सूर्य व्हावा अशा प्रकारचं नाथ महाराज सांगतात पडल्या श्रीरामाची दृष्टी मग जिन्याचे कायची गोष्टी आतांची शिरेनिवती शरवृष्टी प्रतापे मग काय आहे प्रभू रामचंद्राची जर दृष्टी पडली ना तर पुन्हा जन्म आणि मरण नको वाटतं का तर साठविला हारीची हृदयी मंडळी त्याची सरली येरदार झाला सफल व्यापार जर एकदा त्या भगवंताची जर दृष्टी पडली ना पुन्हा ह्या जीवनामध्ये जन्म आणि मरण नको वाटतो का तर त्या हृदयामध्ये तुका म्हणे हरी काही उरवून येते उरी तो हरी कसा आहे त्या हृदयांमध्ये पुन्हा या मायारूपी संसारामध्ये ठेवीत नाही त्याची एकदा कृपा दृष्टी व्हावं लागते कृपा दृष्टी मिळालेले आपले पदी बैसले बाप रुक्मा देवीवर श्री विठ्ठले कृपा दान मज दिले असे अशा प्रकारचं एकदा जर गुरुची कृपा झाली तर शिष्याचा उद्धार पक्का आहे आई वडिलाची बी कृपा होती पण आपल्या स्वार्थासाठी होती आई वडिलांमध्ये ताकद उद्धार करण्याची नाही म्हणून गुरुविना अनुभव कैसा कळे त्या गुरु शिवाय तुम्ही करू शकत नाही म्हणून ह्या जन्मात आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया मग आपल्या जनाबाई महाराज सांगतात वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक जन्माचे किंवा बांधला बांधल्यावर ह्या देहाचं सार्थक होत नाही ज्या देहाचे सार्थक फक्त त्या विठ्ठलाचं नाम घेतले ना आणि त्या गुरुच्या चरणावर गेल्याशिवाय होत नाही म्हणून अशा प्रकारचं सांगतात बाबा त्या प्रभू रामचंद्राच्या जर कृपेमध्ये आलं ना त्याचं निश्चित आणि कल्याण झाल्याशिवाय राहत नाही या लागी आपणाल पवनी जनी विजनी गमना गमनी सीता शुद्धी पाहतावनी सीतारोणी मारावे मग आणि काय आहे जर आणि काय करायचं जर या हृदयामध्ये जर जसे काम क्रोध लोभ मोह मत्सर आहेत ना त्यांना मारा म्हणून सांगतात बाहेर कुणाला मारायची गरज नाही या हृदयामध्ये जर एकदा निर्मळ हृदय झालं ना मग येऊन गोपाळ राहत येते एकदा काम क्रोध लोभ मोह मत्सर बाहेर गेलं ना तर निश्चित आणि त्यांचा आणि त्या भगवंताचा वास हृदयामध्ये झाल्याशिवाय राहत नाही आणि एकदा हृदयामध्ये जर वास झाला तर काम क्रोध पुन्हा येऊ शकत नाही तर म्हणून सीता माता सांगतात की बाबा या हृदयामध्ये जर भगवंत साठवायचा असेल ना तर आधी काम क्रोध लोभ जर जगामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर आशा सोडून द्यायची पुन्हा पुन्हा आशा धरायची नाही मुलाकून नाही भावाकून नाही बहिणीकून नाही आईकून नाही बापाकून नाही आशा पाच जर तुम्ही तोडला तर निश्चित तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून निरपेक्ष जीवन जगायचं उपकार कसा करायचा उपकाराची परतफेड हो अशी आशा धरायची नाही उपकार
फार निरुपकार करायचा कसा, त्याच्यातून कुठल्याही प्रकारची आशा नसताना असा उपकार असावा, तेव्हा जीवन सुखी होतं. तसं भगवंत जर हृदयात देव वाटत असेल तर काम क्रोध आणि चतुरपणा देवापाशी चालत नाही. देवाला काय लागतो, बोळा अशा प्रकारचा भाव लागतो. चतुर नेण्याच्या दुरी जात असे, नेण्याच्या जवळ आणि देव येत नाही आणि भोळ्या भक्ताच्या जवळ येतो देव. आणि शिवशंकर भोळा, महादेव भोळा आहे काय, पण भोळ होलं कशामुळं, परशुरामचंद्राचं दर्शन घेण्यामुळं भगवंताला भोळं व्हावं लागतं. म्हणून किती जरी मोठं झालं तरी लहान व्हावा, आणि लहान झाल्यानंतर देव जवळ आल्याशिवाय राहत नाही असं नाथमाऊली सांगतात. छळे बळे कपट मेळे दोघे मारावे एके वेळे तदर्थी तुम्ही प्रबळे स्वकार्य समूळ साधावे. नाथ महाराज सांगतात, जर समोर आपल्याला विघ्न आलं ना, कुणी आपलं छळण करीत असेल, कुणी आपल्या बरोबर कपट करीत असेल ना, कपटाबरोबर कपटानच मारायला पाहिजे. राजा रावणाचा ह्या आणि हनुमानजीचा विषय आहे सुंदरकांडामधला, की बाबा ज्या वेळेस आणि हनुमानजीला प्रश्न केला, हे बाबा वानरा तुझं आणि मरण कशामध्ये आहे, त्यानं सांगितलं माझं मला मरणच नाही बाबा. मग खरं नाही पटल्यावर हनुमानजीनं सांगितलं, तुला मरणच पाहिजे का, माझ्या शेपटीमध्ये मरण आहे, माझी शेपटी जाळ्यावर. तुला वाटलं मी जटायूला फसविलं, आता मी फसवील, पण का जशाच तसं राहावं लागतं, तेव्हा त्याचं वर्म आणि झाल्याशिवाय राहत नाही. त्याला काय केलं हनुमानजीनं, जशाच तसं राहिला, त्याची लंका जाळून वापस आला. अशा प्रकारची अवस्था होती म्हणतात. मारिला राम लक्ष्मण तुम्हाची दिदले जन्मस्थान ते नांदवे आपण डोल निशाण लावणी. मग आणि काय झालेलं आहे,